सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार। तर आज आपण जिल्हा परिषद शिक्षक बदली धोरणाअंतर्गत महत्त्वाच्या संकल्पना पाहणार आहोत। त्यामधले बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे काय, बदली प्रक्रियेमधून कोणते शिक्षक वगळण्यात येणार आहेत, ह्या बाबी पाहणार आहोत। तर बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक। म्हणजे ज्या शिक्षकांची सेवा अवघड क्षेत्रामध्ये 3 वर्ष पूर्ण झाली आहे किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहेत, अशा शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हटले जाते। त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा 3 वर्षे झाली असेल तर त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक ग्राह्य धरण्यात येते। जर शाळेचा अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात गेली असेल तरी पण जर पूर्वीची सेवा 3 वर्ष झाली असेल त्या शाळेवर, तर त्यांना सलग सेवा 3 वर्ष पूर्ण असेल तरी त्यांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून गणल्या जातं। आता आपण पाहू कोणत्या शिक्षकांना बदली प्रक्रियेमधून वगळण्यात येणार आहे। जे शिक्षक पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक, तसेच बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित किंवा सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक, हे दोन्ही शिक्षक बदली प्रक्रियेमधून वगळण्यात येणार आहेत। तर अशा प्रकारे आपण 2 संकल्पना पाहिल्या, बदली अधिकारप्राप्त शिक्षक आणि बदली प्रक्रियेमधून वगळण्यात येणारे शिक्षक। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। धन्यवाद।